सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवरती त्याच्या तारख्या देखील जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची लगबग सुरू झालेली आहे. अशा असताना भाजपकडून त्यांच्या 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत, परंतु त्यामध्ये उदयनराजे भोसले यांचं नाव नाही आहे. त्यामुळे सर्वांचंच या यादीकडे लक्ष लागून आहे. उदयनराजे भोसले यांचं नाव आलं नाही. त्यानंतर पत्रकारांनी थेट त्यांना जाऊन प्रश्न विचारले. राजांना त्याबाबत जे अनेक प्रश्न विचारले आणि त्यांची मुलाखत देखील घेतली. यावर बोलत असताना उदयनराजे भोसले यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही इच्छुक आहात, परंतु तुमचं नाव नाहीये, तर तुम्हाला यावरती काय वाटतं? तर त्यावरती बोलत असताना उदयनराजे भोसले म्हणाले की मी जे आहे निवडणूक लढविणारच आहे. काही जरी झालं तरी मी राजकारणातून संन्यास मात्र घेणार नाही. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. अनेक प्रकारचं त्यांनी ठामपणे सांगितलं की मी ही निवडणूक लढविल्याशिवाय माघार घेणारच नाही. अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी त्यांना अनेक विषयांवरती प्रश्न विचारला. त्यापैकी एका पत्रकाराने त्यांना हा देखील प्रश्न विचारला की तुम्ही शरद पवारांकडे जाणार का, की घर वापसी करणार का? तर त्यावरती त्यांनी फक्त स्मित हास्य केलं. यावरून असं देखील आता अंदाज वर्तविला जात आहे किंवा सोशल मीडियावरती अशा चर्चांना देखील उधाण आले की उदयनराजे भोसले हे लवकरच जे आहे घर वापसी करणार आहे. शरद पवार गटाकडे ते वापस जाणार आहेत असं बोललं जाते. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.